हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण संहिता अध्ययनचा पहिला अध्याय बघितला. काय म्हणतात त्याला, आयुष्कामी अध्याय. ठीक आहे. तर आयुष्कामी अध्यायामधले आपण सर्व इम्पॉर्टंट टॉपिक बघितले. आपण त्यात काय काय महत्त्वाचं आहे, कोणते इम्पॉर्टंट श्लोक येतं, कोणते आपल्याला LQ विचारू शकतात, कोणते SCQ विचारू शकतात, ते सर्व बघितलं. आता आपण आता दुसरा अध्याय बघणार आहोत, दिनचर्या अध्याय. सर्वात महत्त्वाचा अध्याय, हा पण महत्त्वाचा अध्याय. यामध्ये आपल्याला एक LQ आणि एक SCQ विचारले जातो. ठीक आहे. एक LQ आणि एक SCQ विचारला जातो. तर आता पहिल्यांदा आपण बघू दिनचर्या अध्याय. यामध्ये पहिला टॉपिक येते ब्राह्ममुहूर्त. तर काय, ब्राह्ममुहूर्त उत्तिष्ठेत स्वस्थ रक्षार्थम आयुष्यम. तर ठीक आहे. तर हा श्लोक तुम्ही पाठ करू शकता, नाही केला तरी चालते. स्वस्थ व्यक्तीने स्वास्थ्याच्या रक्षणासाठी, फक्त याचा अर्थ पाठ करायचा. काय लक्षात ठेवायचं, स्वस्थ व्यक्तीने स्वास्थ्याच्या रक्षणासाठी रोज पहाटेच्या 4 घटकाआधी, म्हणजे किती वाजता, सकाळी 4:30 वाजता झोपेतून उठावे. त्यामुळे दीर्घायुष्य प्राप्त होते व आयुष्याचे रक्षण होते. हे कशात सांगितलेले, ब्राह्ममुहूर्तामध्ये. नंतर काय सांगितलेले, नंतर सेकंड सांगितलेले शौचविधी म्हणजे काय, ही प्रातकालीन विधी आहे. मलमूत्राचा वेग उत्पन्न झाल्यावर मलमूत्राचा योग्य ठिकाणी त्याग करावा. मलमूत्र हे अधारणीय वेग असतात. काय, मलमूत्र हे अधारणीय वेग असतात, त्यांचे धारण करू नये. मलमूत्र विसर्जनानंतर मुख, नेत्र यांचं इत्यादी मार्जन करून म्हणजे आचमन करून स्वच्छ करावे. म्हणजे काय, हातगीत धुवून घ्यायचा व्यवस्थित. ठीक आहे. नंतर येते दंतधावन विधी म्हणजे काय, शौचविधीनंतर अर्क, न्यग्रोध, खदीर इत्यादीपैकी कोणत्याही वृक्षाच्या काष्ठाने किंवा कषायकटू तिक्त रसाने युक्त वनस्पतीचे काष्ठ घेऊन दंतधावन करावे, म्हणजे दात घासावे. दंतधावन हे सकाळी व भोजनानंतर करावे. कवा, सकाळी आणि भोजनानंतर करावे, म्हणजे 2 टाईम. दंतधावन काष्ठाची लांबी किती असली पाहिजेत, 12 अंगुल, व जाडी किती असली पाहिजेत, 1 कनिष्ठिका, म्हणजे आपली जी छोटी करंगळी राहते तेवढी जाड एवढी असावी. नंतर याचा निषेध काय, आपण हे कवा दंतधावन करावं नाही. अजीर्ण, श्वास, कास, ज्वर, तृष्णा, हृदरोग, नेत्ररोग, शिरोरोग, कर्णरोग हे रोग ज्यांना आहे त्यांनी दंतधावन काष्ठाचा उपयोग करू नये. नंतर येते अंजनविधी. अंजनविधी काय आहे, तर दंतधावनानंतर प्रतिदिन नेत्रामध्ये अंजन सविरांजनाचा घालावे. तर आता हे काय, सविरांजन, तर नेत्र तेजोमय असल्यामुळे, नेत्र काय आहे, नेत्र तेज महाभूत प्रदान, त्याच्यामुळे काय होते, त्याला कफव्याधी होण्याची भीती जास्त असते. तर 7 दिवसातून एकदा रसांजनाचा प्रयोग करावा, असं आपल्याला काय केलेलं आहे, असा निर्देश कोणी केलेला आहे, वाघभटांनी केलेला आहे. कोणत्या अध्यायात, काय म्हणतात आपल्या दिनचर्या अध्यायात. ठीक आहे. नंतर येते नस्य, गंडूष, धूमपान व तांबूल सेवन. तर आता नस्य काय आहे, ते नाकावाटे जे औषध दिले जाते. याच्यावर आपल्याला हे टॉपिक याच्यावर क्वेश्चन आलेला पण आहे. नस्य आणि धूमपान आणि अंजनविधी याच्यावर आपल्याला क्वेश्चन आलेला आहे. नस्य म्हणजे काय, नाकावाटे जे औषध दिले जाते त्याला नस्य म्हणतात. नाकामध्ये अन्नतैलाचे नस्य घालावे. कशाचे नस्य घालावे, अन्नतैलाचे. त्यामुळे काय, त्वचेचा वर्ण चांगला होतो. त्याच्यामुळे काय होते, त्वचेचा वर्ण चांगला राहतो, स्कंद उन्नत होतात, मुख स्वच्छ होते आणि स्वर मधुर होतो व शिरोरोगांचा नाश होतो. कशाचा हे लक्षात ठेवायचं. काय होते, नस्य म्हणजे काय, नाकामध्ये अनुतेलाचे नस्य घालावे. नाकावाटे जे औषध दिले जाते त्याला नस्य म्हणतात. इझी आहे, जास्त काही अवघड नाही. त्याच्यामुळे काय होते, त्वचेचा वर्ण चांगला होते, स्कंद उन्नत होतात, मुख स्वच्छ होते, स्वर मधुर होतो आणि शिरोरोगांचा नाश होतो. गंडूष म्हणजे काय होते, मुखात सहज हलविता येईल एवढ्या प्रमाणात कोमल जल किंवा स्नेह किंवा औषधांचा काढा, अर्क इत्यादी घेऊन तो मुखामध्ये हलविण्याच्या क्रियेला गंडूष म्हणतात. गंडूष म्हणजे काय, गुळणा करणे, सरळ आपल्या मराठी भाषेत. यामुळे काय होतात, ओठ फाटत नाही, दंतरोग व स्वरभेद होत नाही, मुखामध्ये लागवता येऊन मुखशुद्धी होते. ठीक आहे. नंतर येते धूमपान काय, धूमयंत्राच्या मदतीने औषधीयुक्त धूर मुख किंवा नाकाने ओढण्याच्या क्रियेला धूमपान म्हणतात. धूमपानमध्ये काय म्हणतात, धूमयंत्राच्या मदतीने. धूमयंत्र राहते, आपला हुक्का वगैरे तिच्यात तुम्ही बघितलं असेल, ते धूमयंत्र असते. त्यात काय ते औषधीयुक्त धूर, कोणता धूर राहते, औषधीयुक्त धूर मुख किंवा नाकाने ओढण्याच्या क्रियेला काय म्हणतात, धूमपान असे म्हणतात. धूमपान सेवनाने काय होते, कास, श्वास, पिनस, स्वरवेद, आपण नेबुलायझेशन घेतो ते पण धूमपानमध्येच येऊन जाते. त्यात आपण तिच्यात हे टाकत असतो, आपण तिच्यात ते औषध टाकतात, ते आपण नाकावाटे घेतो. ज्यांना समजा कफ वगैरे होते त्यांना, लहान मुलांना जास्त करून नेबुलायझेशन देतात. ठीक आहे. श्वास, पिनस, स्वरभेद इत्यादी रोगांची उत्पत्ती होत नाही व उद्भवल्यास त्यांचे शमन होते. ठीक आहे. नंतर ते तांबूल सेवन म्हणजे काय, ते पान किंवा विडा खाणे म्हणजे तांबूल सेवन होय.
पान किंवा विडा खाणे म्हणजे तांबूल सेवन होय. नागवेलीचे पानापासून जायपत्री, लवंग, सुपारी, केशर, इलायची इत्यादी द्रव्याने तयार केलेल्या विड्याचे सेवन करणे म्हणजे तांबूल सेवन होय. हृदयाला बळ, याच्यामुळे काय होते, हृदयाला बळ प्राप्त होते आणि अन्नपचनास व कफशमनास मदत होते. हे लक्षात ठेवायचं, कशासाठी, अन्नपचनास आणि कफशमनास मदत होते. ठीक आहे. नंतर नेक्स्ट टॉपिक येते आपला अभ्यंगविधी. सर्वात खूप महत्त्वाचे, याच्यावर आपल्याला SAQ सुद्धा विचारला जातो की अभ्यंगविधी आणि अभ्यंग वर्ज्य सांगा. याच्यावर आपल्याला SAQ आलेला आहे, तर हे आपल्याला व्यवस्थित बघायचं. तर काय, रोज शरीरावर तेलाचा अभ्यंग करा. अभ्यंग कशाचा करायचा, रोज तेलाचा सांगितलेला आहे. त्यामुळे काय होते, त्यामुळे वार्धक्य येत नाही, श्रम, वातवृद्धी याचा नाश होतो आणि दृष्टीप्रधान स्वच्छ होते. आता तेल काय राहते, तेल स्निग्ध राहते म्हणजे ते काय करते, वाताचा नाश करते, ते कफकारक असते. ठीक आहे. तर आपण वाताचा गुण बघितला आहे, तत्र वृक्ष लघु शीत सूक्ष्मश्चलो अनिल. तर तेल काय राहते, तेल गुरुगुणात्मक राहते. काय, वृक्षाच्या विरुद्ध स्निग्ध राहते, तर स्निग्ध गुणात्मक राहते. त्यामुळे काय होते, वातवृद्धी होत नाही. वातवृद्धी जे वात दोष झालेला असेल, वात जो वाढेला असेल त्याचा नाश होतो. ठीक आहे. दृष्टीप्रधान स्वच्छ होते म्हणजे काय, नेत्र आता नेमकंच बघितलं, नेत्र तेजोमय असून त्याला कफज व्याधी व्हायचे जास्त चान्सेस राहतात. म्हणून काय होते, दृष्टीप्रसाधन स्वच्छ होते. नंतर शरीराची पुष्टी होऊन दीर्घायुष्य प्राप्त होते. सुखद निद्रा प्राप्त होते. कारण आरामात झोप लागते. गुरुगुण म्हणजे काय, आपण जर का जास्त जेवण वगैरे केलं तर आपला कफ गुण वाढतो, त्याच्यामुळे काय होते, आपण आराम करतो, आपल्याला झोप येते. तर त्वचेवरील सुरकुत्या नष्ट होतात. त्वचेवरील सुरकुत्या नष्ट होऊन काय होतात, त्वचा कोमल होते आणि शरीर दृढ होते आणि कांती प्राप्त होते. कांती म्हणजे आपल्याला एक तेज येते, आपल्या शरीराला, ते त्वचेला तेज येते. शरीराची मालिश करणे म्हणजे अभ्यंग आहे. शरीराची काय करणे, मालिश करणे म्हणजे काय होते, अभ्यंग. अभ्यंग प्रामुख्याने कुठं करायला पाहिजे, शिर, कान आणि पाद यांच्या ठिकाणी नेहमी करावा. नेहमी कुठं करायचा अभ्यंग, शिर, कान व पाद यांच्या ठिकाणी. आता अभ्यंग विधी निषेध कोणाला सांगितलेला आहे, हे इम्पॉर्टंट. निषेध कोणाला सांगितलं आहे, इम्पॉर्टंट दोन्ही आहे, पण निषेधवर जास्त ध्यान द्यायचं. जे कफज व्याधीने ग्रस्त आहे, आता हे काय करते, याच्या पण तेल न करणार म्हणजे कफ वाढणार आहे. ज्याला कफज व्याधी त्याला जर का तुम्ही दिलं तर ते अजून वाढेल. ज्यांनी वमन केलेलं, आता नेमकं ज्यांनी वमन केलेलं राहते त्यांना कफ दोष वाढलेला राहतो. त्याच्यात जर का तुम्ही केलं तर त्याच्यात वमन विरेचन केलेलं असलं, हे शोधन प्रक्रिया आहे. तर जर का हे केलं असेल तर काय होते, तर त्यांना अजून त्रास वाढू शकतो. नुकतेच केलेले आहे त्यांना अजीर्ण झाले, आणि ज्यांना अजीर्ण झालेले त्यांना पण हे करायचं नाही आणि त्यांनी अभ्यंग करू नये असा निषेध सांगितलेला आहे. ठीक आहे. तर जास्त काय अवघड नाही, इझी आहे, तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता आणि याच्यावर आपल्याला क्वेश्चन पण येते. आणि नंतर याच्यासोबतच व्यायामविधी पण इम्पॉर्टंट. व्यायामविधीवर पण SAQ विचारला जातो, कारण की आपल्याला एक LAQ एक SAQ विचारला जाणार आहे. तर व्यायामविधी, अभ्यंगविधी, व्यायामविधीवर आपल्याला येते, किंवा आपल्याला अंजनविधी आणि नस्य, गंडूस, तांबूल सेवन याच्यावर पण एक SAQ टाकू शकतात. तर आपल्याला पूर्ण पाठ करायचा. आणि जर का SAQ आला तर SAQमध्ये तुम्ही कंटेंट कसा लांबू शकता. आता हे कंटेंट कसं आहे, छोटं आहे. SAQसाठी आपल्याला 5 मार्क भेटणार नाहीत. तर मी तुम्हाला सांगेल, जेव्हा आपण प्रिपेअर करेल तेव्हा मी सांगेल की तुम्हाला की हे लिहायचं कसं आपण. आता हे छोटं आहे, याला मोठं कसं करायचं त्याच्या पण मी तुम्हाला ट्रिक सांगेल. आता आपण काहीच्या काही न लिहिता आपण काय करणार आहोत, मुद्देसूद कसं लिहायचं, कसं पॉईंटशीर कसं लिहायचं ते बघणार आहोत. ठीक आहे. नंतर इथे नेक्स्ट टॉपिक येते व्यायामविधी. व्यायामविधीचं हे सूत्र पाठ करायचं, हे श्लोक पाठ करायचा. काय, लाघवम कर्म सामर्थ्यम दीप्तो अग्निमेर्दस क्षय विभक्त घनगात्रत्वम व्यायामात उपजायते. काय, व्यायामात उपजायते. आपण याच्यात पण बघितलेलं आहे. काय म्हणतात इथं, आता हा श्लोक तुम्हाला याच्यात पण येऊ शकते, आपल्याला अन्वयमध्ये पण येऊ शकते. तर व्यायामात उपजायते, तर तचा द झाला. कारण की काय, इथं त, थ, द, ध, न समोर जर का हे आलं, स्वर किंवा व्यंजन आलं, तर तिथं तचा द होते. ठीक आहे. हे आपलं व्यंजन संधी आहे इथं. ठीक आहे. व्यायामात उपजायते. तर हे असं आपण लक्षात ठेवू शकतो. हे आपल्याला हेच श्लोक अष्टांग हृदयातले आणि चरकसहितले अष्टांग हृदयातले आणि वैद्यकीय सुभाषितमचे श्लोक आपल्याला कुठे येतात, याच्यात येतात. काय म्हणतात, संस्कृतमध्ये येतात अन्वयासाठी. तर इथं जर का तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला अजून सगळं कनेक्ट करत राहायचं. म्हणून हा श्लोक तुम्ही इथं पाठ करा, म्हणजे तुमचा इथं अर्थ समजून येते. व्यायामामुळे शरीराला लाघवता उत्पन्न होते. लाघव म्हणजे काय, व्यायामामुळे शरीराला लाघवता उत्पन्न होते. कोणतेही काम करण्याचे सामर्थ्य उत्पन्न होते. कोणतेही काम करण्याचे काय होते, सामर्थ्य उत्पन्न होते. आणि काय होते, जठर अग्नी प्रदीप्त होते. कशामुळे, व्यायामने. नंतर काय होते, म्हणून स्वाभाविकच भूक लागते, म्हणून भूक लागते. मेदक्षय होतो. मेदक्षय म्हणजे काय होते, फॅट बर्न होते. नंतर शरीर रेखीव बनते.
पिळदार व घन कणखर सुदृढ होते. ठीक आहे. आपलं ज्याचे मसल, जे व्यायाम वगैरे करतात डेली, त्याचं मसल वगैरे होतात ते दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतात. ठीक आहे. तर हे असते. नंतर निषेध काय आहे, व्यायाम कोणी करू नये. ज्यांना अजीर्ण किंवा वातपित्तज विकार झालेले आहेत त्यांनी व वृद्धांनी तसेच बालकांनी व्यायाम करू नये. व्यायाम कोणी करू नये. अजीर्ण किंवा वातपित्तज विकार झालेले आहेत त्यांनी, वृद्ध लोकांनी आणि बालकांनी व्यायाम करू नये. मात्रा काय, आता व्यायामाची मात्रा असली पाहिजे. आता व्यायाम किती पण नाही करायला पाहिजे. ठीक आहे. जास्त कोणती पण गोष्ट जर का मात्रेत केली तर चांगली, कमी किंवा जास्त जर का केली तर त्याचा फायद्यापेक्षा नुकसान जास्त होते. ठीक आहे. बलवान व स्निग्ध आहार घेणाऱ्या पुरुषांनी शीतकालात, म्हणजे काय शीतकाल म्हणजे कोणता, हेमंत व शिशिर ऋतू. हेमंत व शिशिर ऋतूत काय करायचं आणि वसंत ऋतूत अर्धशक्ती प्रमाणात व्यायाम करावा. कशात, अर्धशक्ती व्यायामात. अर्धशक्ती म्हणजे काय, आपले जर का समजा आपण 10 किलो वजन उचलू शकत असेल तर 5 किलो उचला. अर्धशक्ती याला म्हणतात अर्धशक्ती. नंतर तर इतर ऋतूमध्ये म्हणजे बाकीच्या ऋतूमध्ये म्हणजे कोणते ऋतू, ग्रीष्म, वर्षा, शरद ऋतूत अगदी अल्प व्यायाम करावा, म्हणजे एकदम कमी व्यायाम करायचा. ठीक आहे. व्यायामानंतर संपूर्ण शरीराचे हळुवारपणे मर्दन म्हणजे मालिश करायची. ठीक आहे. नंतर मर्दनाने काय करायचे, शरीराला कष्ट किंवा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. ठीक आहे. नंतर इथे अतिव्यायामाचे दुष्परिणाम. आता अतिव्यायाम केलं तर ही मात्र सांगितलं आपल्याला की कोणी किती व्यायाम करायला पाहिजेत, अर्धशक्ती केव्हा करायला पाहिजे, शीतकाळात अर्धशक्ती करायला पाहिजेत आणि बाकीच्या ऋतूमध्ये एकदम अल्प प्रमाणात व्यायाम करायला पाहिजे. आता अतिव्यायाम जर काय केला त्याचे दुष्परिणाम काय होतात, ऋतू नियमानुसार. जर का ऋतू आपण सेकंड आपला अध्याय, समोरचा अध्याय ऋतूच्या अध्यायाचे, तर ऋतू नियमानुसार जर का आपण व्यायाम नाही केला तर काय होते, अतिव्यायामाने तृष्णा, क्षयरोग, प्रथमक श्वास, रक्तपित्त, श्रम, क्लम म्हणजे काय, थकवा, कास, ज्वर, छर्दी हे विकार उत्पन्न होतात. आपल्या शारीरिक शक्तीपेक्षा अधिक व्यायाम केल्याने रात्री जागर म्हणजे आपलं अंग दुखते, झोप येत नाही आपल्याला. नंतर अधिक पायी चालल्याने जसं काय होते, मार्य चक्रमण, अध्व, स्त्री सेवन जास्त, अत्याधिक मैथून, अत्याधिक हास्य, भाषण, संभाषण, अतिहास्य आदी कार्य म्हणजे ज्याप्रमाणे बलवान, म्हणजे याच्यात त्याने एक्झाम्पल, आता यानं हे तर झालं अतिव्यायामाचं. आता त्यानं हे कसं एक्सप्लेन केलं, त्यांनी एक एक्झाम्पल सांगितलं की कोणत्या पण गोष्टी जर का तुम्ही मात्रेपेक्षा जास्त केल्या, अधिक जर का केल्या तर त्याच्यामुळे आपल्याला काय आपल्याला नुकसान होऊ शकते. तर त्यामध्ये याच्यात त्यानं एक उदाहरण सांगितलेलं आहे हत्तीचं आणि सिंहाचं. जर का समजा बलवान हत्ती, जर का सिंह जर का बलवान हत्तीची जर का बलपूर्वक शिकार केली तर त्याच्यामुळं काय होते, तर सिंह स्वतःचाच नाश करून घेतो. कारण की त्यानं काय होईल, त्यानं हत्तीचा शिकार करून टाकल, हत्ती त्याला मारून टाकल. तर याच्यावर काय होते, म्हणूनच मनुष्याने आपल्या शारीरिक शक्तीपेक्षा म्हणजे आपल्या लेवलच्या माणसासोबत भानगडी घ्यायची. आपल्या लेवलच्या जितकी आपली शक्ती तेवढाच व्यायाम करायचा. जास्त जर का करायला असेल त्याचं नुकसानच होईल. हे याच्यात याने सांगितलेलं, हे याचं एक्झाम्पल नाही, हे तुम्ही इझिली सांगू शकता. नंतर इथे उद्वर्तन विधी. आधी काय पाहिलं आपण, आधी पाहिलं ब्राह्ममुहूर्तावर उठायचं, नंतर पाहिलं आपण शौचविधी करायचं, त्याच्यानंतर आपण पाहिलं दंतधावन म्हणजे दात वगैरे घासायचे, नंतर डोळ्यात अंजन लावायचं, नंतर नस्य, गंडूष, धूमपान आणि तांबूल सेवन बघितलं. नस्य म्हणजे काय, नाकावाटे औषध दिलं जातं त्याला नस्य म्हणतात. गंडूष म्हणजे काय, गुळणा करणे. धूमपान म्हणजे काय, धूमयंत्राच्या औषधीयुक्त धूर हे करणे. तांबूल सेवन म्हणजे काय, पान किंवा विडा खाणे. नंतर बघितलं आपण अभ्यंगविधी. अभ्यंगविधी म्हणजे काय, ते रोज शरीरावर तेल लावणे. तेल कुठं लावायचं, निषेध काय ते बघितलं. नंतर व्यायामविधी बघितला, व्यायाम केल्याने काय होते, व्यायाम केल्याने काय फायदा होतो. नंतर जास्त कोणी व्यायाम करू नये, त्याची मात्रा काय, कोणत्या ऋतूत किती व्यायाम करायला पाहिजे. नंतर अतिव्यायामाने काय दुष्परिणाम होतात ते बघितलं. आता आपण बघणार उद्वर्तन विधी. आता नेक्स्ट टॉपिक काय, उद्वर्तन विधी. सगळं रिकॉल करत राहायचं. इझी टॉपिक आहे तर जास्त काही हार्ड नाही. ठीक आहे. पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे तर 15 मार्काचं वेटेज आहे. तर जर का तुम्ही हे केलं, आयुष्कामी अध्याय केलं, तर तुमचा एक LAQ एक SAQ फिक्स आहे. त्यात साध्यातून व्याधी येतो आणि चिकित्साच्या तुष्पात येतं. यामध्ये तुम्हाला एक SAQ एक LAQ येणार आहे. म्हणजे फिक्स तुमचे मार्क आहेत ना, तर ते गमवायचे कशाले, तर व्यवस्थित करायचं. ठीक आहे. उद्वर्तन विधी काय, अंगाला सुगंधित औषधे किंवा चूर्ण उठणे लावणे ही उद्वर्तन विधी होय. म्हणजे अंगाला उठणे लावणे ही उद्वर्तन विधी. उद्वर्तन हे कफाचे हरण करते. उद्वर्तन काय करते, कफाचे हरण करते. आणि अभ्यंगविधी काय करते, अभ्यंग हे करते, कफा वाढवते, वाताचे शमन करते. ठीक आहे, वाताचे हरण करते. तर मेदधातूचे विलयन करून त्वचेचा रंग उजाळणार आहे, म्हणजे त्वक प्रसादक आहे. उद्वर्तन विधी काय आहे, त्वचेचा रंग उजाळणार म्हणजे त्वक प्रसादक आहे. तसेच शरीरावरील अंगप्रत्यंगामध्ये स्थिरता म्हणजे मजबूती उत्पन्न करणार आहे. नंतर इथे स्नानविधी. स्नानविधीचं पण हा श्लोक आहे, इम्पॉर्टंट आहे, पाठ करायचा. दीपनम वृषमायुष्यम
स्थानमूर्जा बलप्रदम कंडुमल श्रमस्वेदतंद्रा तुरुंगदाह पाप्मजित काय दीपनम वृष्यमायुष्यम स्थानमूर्जा बलप्रदम कंडुमल श्रमस्वेदतंद्रा तुरुंगदाह पाप्मजित म्हणजे काय ते स्नान हे अग्निवर्धक वृक्ष किंवा वाजिकर आयुवर्धक ऊर्जा व बल उत्पन्न करणारे आहे. कंडू म्हणजे काय खाज, शरीरावरचा मळ, श्रम, थकवा, स्वेद, घाम, तंद्रा, तृष्णा, दाह व पाप नाशक आहे. तर हे जर का तुम्ही पाठ केलं तर तुम्ही हे सर्व व्यवस्थित लिहू शकता. जर का तुम्हाला सर्व पाठ राहत असेल तुम्ही श्लोक नाही केला तरी चालते. स्नान जलप्रयोग काय शरीराच्या अधभागावर आपला स्नान करताना पाणी कोणतं घ्यायला पाहिजे कसं घ्यायला पाहिजे ते पण सांगितलेलं आहे. स्नान जलप्रयोग म्हणजे काय आहे की शरीराच्या अधभागावर म्हणजे काय मानेपासून खाली. अधभाग म्हणजे शरीराच्या मानेपासून खालचा भाग. याचा कोमट किंवा कोष्ण जलाने धारा रूपात स्नान केल्याने काय होते बलप्राप्ती होते. कसं करायचं शरीराच्या मानेच्या खालचा जो भाग आहे तिथं कोमट किंवा कोष्ण जलाने धारा रूपात स्नान केल्याने काय होते बलप्राप्ती होते. नंतर नेक्स्ट टॉपिक येते शिरोभागावर म्हणजे डोक्यावर काय कोष्ण जलाने स्नान केल्यामुळे केश नेत्र इत्यादीचे बल कमी होते हे सांगितले. जर का आपण डोक्यावर जर का गरम पाण्याने जर का आंघोळ केली तर काय होते आपले केश आणि नेत्र इत्यादींचे बल कमी होते. डोक्यावरून शीतल जलाने स्नान करणे श्रेष्ठ आहे. तर डोक्यावरून कोणत्या शीतल जलाने म्हणजे थंड पाण्याने स्नान करणे हे श्रेष्ठ सांगितलेले आहे. तसेच ते काय होते बलदायक असे म्हणजे शरीराला हे करते म्हणजे बल देते. नंतर येते स्नान निषेध म्हणजे स्नान कोणी करू नये. ज्यांना अर्धित, नेत्ररोग, मुखरोग, कर्णरोग, अतिसार, आधमान, पिनस, अजीर्ण इत्यादी व्याधीने जे ग्रस्त रुग्ण आहेत त्यांनी स्नान करू नये. तसेच भोजनानंतर लगेच स्नान करू नये. तसेच काय भोजनानंतर लगेच स्नान करू नये हे सांगितलेले आहे. ठीक आहे. जेवण झाल्यावर लगेच आंघोळ करायची नाही हे सांगितलेले स्नान निषेध. हे झालं. आता हे झालं आपलं पूर्ण दिनचर्या अध्यायाबद्दल. दिनचर्या अध्यायामध्ये आपण काय काय बघितलं एकदा वापस रिकॉल करू. ब्राह्ममुहूर्त उठायचं सकाळी 4:30 वाजता म्हणजे पहाटेच्या 4 घटका आधी त्याने दीर्घायुष्य प्राप्त होते. शौचविधी करायचं प्रातःकालीन कुठं करायचं यानं काय होते मलमूत्राचा आधारणी वेग येते त्याचं धारण करू नये. ठीक आहे. दंतधावन विधी काय शौचविधीनंतर आपण दात घासायचे. नंतर दात घासायसाठी निषेध सांगितलेला आहे आणि त्याची काष्ठाची लांबी आणि जाडी सांगितलेली ती लक्षात ठेवायची. अंजन विधी काय दंतधावनानंतर प्रतिनिधी नेत्रामध्ये अंजन किंवा संविरांजनाचा घालायचं. नंतर हे काय याचं कारण काय तेजोमय असल्यामुळे कफज व्याधी व्हायची भीती राहते. आणि केव्हा करायचं 7 दिवसात एकदा रसंजनाचा प्रयोग सांगितलेला आहे. नस्य गंडूष धूमपान. नस्य म्हणजे नाकावाट येतील, गंडूष म्हणजे गुळणा करणे, धूमपान म्हणजे धूमयंत्राच्या सहाय्याने औषधयुक्त धूर करणे, तांबूल सेवन म्हणजे विडा किंवा पान खाणे. ठीक आहे. नंतर इथे अभ्यंगविधी म्हणजे अंगाची मालिश करायची. कोण करू नये ते सांगितलेलं आहे. कुठं करायचं ते सांगितलेलं आहे. नंतर निषेध काय आहे ते सांगितलेलं आहे. व्यायाम विधीचा हे श्लोक पाठ करायचा इम्पॉर्टंट आहे. नंतर व्यायामाचे फायदे सांगितलेले तर निषेध सांगितलेला आहे, मात्रा सांगितलेली आहे. नंतर अतिव्यायामाचे दुष्परिणाम सांगितलेले तर एक एक्झाम्पल दिलेले सिंह आणि हत्तीचं. नंतर उद्वर्तन विधी म्हणजे आगाला उठणे वगैरे लावणं त्यानं काय होते त्वचेचा रंग उजाळते, मजबूत येते. नंतर स्नान विधी सांगितलं. स्नान विधीसाठी हा श्लोक सांगितलेला आहे. इथं त्यांनी पूर्ण त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. नंतर स्नानसाठी जलप्रयोग कोणता करायला पाहिजेत. पाण्यापासून खाली गरम पाण्याने धारा रूपात केलं तर बल प्रदान होते. आणि जर का शिरोभागावर जर का गरम पाण्याने घेतलं तर केश आणि नेत्र इत्यादीचे बल कमी होते. पण जर का डोक्यावरून जर का शीतल पाणी म्हणजे थंड पाण्याने जर का डोक्यावरून आंघोळ केली तर ते श्रेष्ठ असते, बल प्रदान राहते. जर स्नान निषेध कोण स्नान करू नये तर अर्धित नेत्ररोग या सर्व रोगांनी काय करायचं स्नान करू नये. आता नंतर नेक्स्ट टॉपिक येते दशविध पापकर्म. हे तर आहेच पण दिनचर्या अध्यायामध्ये सेकंड टॉपिक येते. सेकंड क्वेश्चन कशावर विचारतात SAQ विचारू शकतात दशविध पापकर्म. ठीक आहे. तर हा श्लोक पाठ करू शकता, नाही केला तरी चालते पण तुम्ही हे सर्व तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजेत. काय दशविध पापकर्माचा समावेश कायिक, वाचिक व मानसिक प्रकार होतो. दशविध पापकर्म किती प्रकार आहेत त्याचे 3 कायिक, वाचिक व मानसिक. कायिक पापकर्ममध्ये काय येतं हिंसा असते म्हणजे चोरी, अन्यथा काम म्हणजे व्यभिचार. ठीक आहे. नंतर ते वाचिक पापकर्म म्हणजे काय ते पैशून्य म्हणजे चहाडी चुगल्या करणे, परुष अप्रिय कटुवचन. नंतर अनृत म्हणजे काय असत्य भाषण. नंतर इथे संभिनालाप म्हणजे काय असंबंध वार्तालाप म्हणजे काही काम नसतं आपण हे करणे बडबड करणे. नंतर इथे मानसिक पापकर्म म्हणजे काय व्यापात दुसऱ्याचा नाश करण्याची वृत्ती किंवा उपद्रवी विचार ठेवणे. अविद्या म्हणजे काय मात्सर्य ईर्ष्या ठेवणे. नंतर
दृग्विपर्य म्हणजे काय, शास्त्राविरुद्ध नास्तिक विचार ठेवणे. हे काय दशविध पापकर्मे हे येतं, याच्याबद्दल तुम्ही थोडं एक्सप्लेन करू शकता. दशविध पापकर्म आलं तर म्हणजे आपल्याला नॉर्मली तर तिच्यावरच क्वेश्चन विचारतात, पण हे विध पापकर्म जर का आलं, चुकून भुलून जर का SAQला आलं तर आपल्याला आलं पाहिजे, मेहनत करायची. काहून माहिती काय, सिंगल पेपर याच्यात आपल्याला हे नाही की बा पेपर 1 खराब गेला, पेपर 2 मध्ये बघून घेऊ, असं नाही. याच्यात आपल्याला इथल्या इथेच करणं, आणि हे केलं तुम्ही तर तुम्हाला फायदाच भेटणार आहे. तर जेवढं तुम्ही लक्षात घेऊ शकता, 2-3 वेळा वाचून घेतलं तर तुम्हाला लक्षात येऊन जाते. ठीक आहे. नंतर इथे आहार सेवन विधी, नंतर इथे याच्यातच एक छोटा टॉपिक आहे, आहार विधी सेवतन. अगोदर घेतलेल्या आहाराचे चांगले पचन झाल्यानंतरच पथ्यकारक व योग्य मात्रेतच आहाराचे सेवन करावे. हे कसं छोटे टॉपिक येतं, हे स्टोरी फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवा. आपण डेली टू डेली लाईफमध्ये आपल्याला माहीतच राहते हे सर्व गोष्टी, किंवा हे गोष्टी हे खाऊ नाही, ते खाऊ नाही, एवढंच आपल्याला आपल्या घरचे सांगत राहतात, किंवा आता असं नको करू, तसं नको करू, आता नको खाऊ, नेमकं जेवण केलेलं अजीर्ण होईल. तर ठीक आहे, अगोदर घेतलेल्या आहाराचे चांगले पचन झाल्यानंतर पथ्यकारक व योग्य मात्रेतच आहाराचे सेवन करावे. मल व मूत्र इत्यादी वेगांचे उद्भेदन करू नये, म्हणजे धारण करू नये. म्हणजेच वेग उत्पन्न झाल्याशिवाय मलमूत्राचा त्याग करू नये, म्हणजे जवळ आलेलं नाही तोपर्यंत जायचं, म्हणजे जबरदस्ती नाही करायची. मलमूत्र जर का जेव्हा वेग धारण झाला तेव्हाच करायचा. ठीक आहे. नंतर तसेच मल व मूत्र इत्यादीचा वेग उत्पन्न झाल्यावर त्यांना थांबविण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा नाही. म्हणजे आलं नाही तर जोर जबरदस्ती करायची नाही, आणि आलं तर थांबून बंद धरायचं नाही. ठीक आहे. नॅचरल प्रोसेस नॅचरली होऊ द्यायच्या. जर एखादा रोग उत्पन्न झाल्यास आणि तो साध्य असल्यास त्याची प्राधान्याने प्रथम चिकित्सा करावी, दुसरे कोणतेही अन्य काम करू नये. जर का काय आपलं रोग झाला असेल आणि तो जर का साध्य असल्यास त्याची लगेच आपण चिकित्सा करायला पाहिजे. नंतर ते सद्वृत्त धर्माचरण, म्हणजे धर्माचरण काय, सर्व प्राणीमात्राचे जगातील सर्व भूत म्हणजे जगातील सर्व भूत सर्व उद्योग म्हणजे कर्मकांड सुखासाठी सुरू आहेत, आणि सुख धर्माचे नियमांचे पालन केल्याशिवाय प्राप्त होत नाही. म्हणूनच सर्वांनी नेहमी धर्मानुसार आचरण पालन करावे, हे सद्वृत्त धर्माचरणमध्ये सांगितलेलं आहे. तर आपण सद्वृत्त धर्माचरण म्हणून आपण एक्सप्लेन करू शकतो या गोष्टी. ठीक आहे. ते सिम्पल टॉपिक आहे, एकदम सोपा विषय. तुम्ही 1-2 वेळा वाचून घेऊ शकता, वाचून घेतलं तुम्हाला समजून जाते. हे काय जास्त काही अवघड नाही. ठीक आहे. आपण आरामात एक्सप्लेन करू शकतो. व्यायाम विधी, फक्त हे श्लोक पाठ केला तर काय होते माहिती काय, SAQसाठी आलं तुम्ही एक श्लोक टाकला तर तुम्हाला एक प्रेझेंटेशन वाढते, तुम्हाला मार्क येतात. नाहीतर तुम्ही विदाऊट श्लोक लिहिलं तर तरी मार्क भेटतील. पण फिक्स क्वेश्चन आहे ना, फिक्स क्वेश्चन येते, तर फिक्स क्वेश्चनमधले 1-2, आता प्रत्येक अध्यायामध्ये 2-3 तर श्लोक पाठ करू शकतो ना आपण, नाही 15, नाही सर्व होतं, 2-3 श्लोक तर मिनिमम येतं, मिनिमम इम्पॉर्टंट येतं. बाकीचे तर सर्व आपल्याला करायचे. ठीक आहे. चालते. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ऋतुचर्या अध्याय बघू. ऋतुचर्या अध्याय बघू, 3रा अध्याय. ठीक आहे. चालते. आता एक आपण खतम करू. एक असंच वाचत राहा आणि प्रिपेअर करत राहा. ठीक आहे. चालते. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. आज आता समजा आपण एवढं तुम्ही प्रिपेअर केलं तर अर्ध्या 1 तासात जर का तुमचा 15 मार्क जर का कव्हर होत असतील इझी टॉपिक वाचूनमध्ये, तर मग करायला काय हरकत आहे. ठीक आहे. चालते. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.